शेप देऊन घ्यायचा आहे सर्व नेल्सला प्रॉपर. मध्ये मध्ये चेकसुद्धा करायचा आहे. त्याच्यानंतर आपलं शेप देऊन झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला फर्स्ट बेस जेल ॲप्लिकेशन करायचं आहे नेल्सवरती. बेस जेल ॲप्लिकेशन केल्याच्यानंतर आपल्याला 60 सेकंड क्युअर करायला ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बिल्डर जेलचं ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे. फर्स्ट कोड आपल्याला एकदम नॉर्मल हलकासं बिल्डर जेल लावून घ्यायचं आहे नेल्सवरती. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला थोडं जास्त बिल्डर जेल घेऊन व्यवस्थित प्रॉपर ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे. सो लावण्याची पद्धतसुद्धा बघू शकता तुम्ही. आपल्याला व्यवस्थित जसं दाखवले त्या पद्धतीने व्यवस्थित प्रॉपर नेल्सवरती लावून घ्यायचं आहे. माझी स्टुडंट फर्स्ट टाईम ट्राय करते. त्याच्यानंतर बिल्डर जेल लावून झाल्याच्यानंतर आपल्याला 60 सेकंड परत क्युअर करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सॉफ्ट टिश्यू जो आपला असेल, वाईप्स असेल किंवा टिश्यू असेल, जे पण काय असेल त्याच्याने आपल्याला ॲसेटोनने व्यवस्थित नेल्स क्लीन करून घ्यायचे आहेत. ते नेल्स चिकट असतात, सो त्याला आपण पहिला क्लीन करून घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर क्लीन करून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण प्रोसेस आपल्याला परत सेम आहे. आपले डुप्लिकेट जे नेल्स आहेत एक्सटेन्शनवरती आपल्याला बफिंग करून घ्यायचं आहे. पहिला हार्ड बफर येईल, त्याच्यानंतर सॉफ्ट बफर येईल. सर्व नेल्सवरती आपल्याला करून घ्यायचं आहे बफिंग. बिलकुलही नेल्सवरती शाईन नाही पाहिजे, दिसली नाही पाहिजे. त्या हिशोबाने प्रॉपर चेक करून व्यवस्थित आपल्याला नेल्स बफ करून घ्यायचे आहेत. माझी स्टुडंट फर्स्ट टाईम करते, बट फर्स्ट टाईममध्ये तिने खूप छान अशा पद्धतीने नेल्स केले आहेत. बफ वगैरे करून झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती बेस जेल लावून आपलं जो कलर कोट आहे, कलर कोट आपल्याला लावायचा आहे त्याच्यावरती. सो फायनली आमचे नेल्स रेडी आहेत. ओके.